श्री स्वामी समर्थ. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्याकडे आलो आहे. अपघाताने नाही, तर दैवी योजनेचा परिणाम म्हणून आलो आहे. देव आंधळा किंवा बहिरा नाही. त्याने तुझे अश्रू पाहिले आहेत आणि तुझी प्रार्थना ऐकली आहे. दुर्लक्ष कर, पण एक लक्षात ठेव, मी तुझ्या भाग्यातील दुःखाची दारे बंद करून चमत्काराची दारे उघडण्यासाठी आलो आहे. आता तू गाळलेल्या प्रत्येक अश्रूचे फळ देव तुला 10 पटीने चांगले देईल. तुझ्या मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जे सांगतो ते मनापासून पुढील 1 मिनिट ऐक. तुमचे टीकाकार, ज्यांनी तुम्हाला भूतकाळात अडकवले, त्यांच्या साखळ दंडातून मी तुम्हाला मुक्त केले आहे. देव म्हणतो, चिंता करू नका, मी तुम्हाला हानिकारक सवयींपासून मुक्त करत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की माझ्यावर आता आणि नेहमी दृढ विश्वास ठेवा आणि ज्ञानापासून कधीही दूर जाऊ नका. मी तुम्हाला अमर्याद आशीर्वाद प्रदान करतो. तुमच्या समृद्धीसाठी मी तुमच्यासोबत प्रार्थना करत असतो. तुझ्या देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करून स्वामी आई टाईप करा. देवाचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करतील. तुझ्या कुटुंबातील जो कोणी हा पवित्र संदेश ऐकेल, त्याच्या प्रत्येक संघर्षात भगवंत स्वतः येऊन त्यांची साथ देईल. भगवंत म्हणतात, कोणत्याही गोष्टीबद्दल चिंता करू नका. त्याऐवजी प्रत्येक गोष्टीबद्दल प्रार्थना करा. तुम्हाला काय हवे आहे ते देवाला सांगा आणि त्याने जे काही केले त्याबद्दल त्याचे आभार माना. देव म्हणतो, तुम्ही प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळाले आहे असा विश्वास ठेवा आणि ते तुमचेच असेल. परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली, तुझे अश्रू पाहिले, मी आता तुला बरे करीन. बाळा, पुढील 7 मिनिटे महत्त्वाची ठरतील, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे. स्वामी सांगतात, मी घोषित करतो की देव तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करणार आहे. तो दार उघडेल आणि खास तुमच्यासाठी संधी निर्माण करेल. तुम्ही कोणत्याही डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही आणि कोणत्याही मनाने कल्पना केली नाही की देवाने तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी काय तयार केले आहे. तुम्ही ती नोकरी सुरक्षित कराल, त्या शाळेत प्रवेश मिळवाल, ती पदोन्नती मिळवाल, त्या संधींचा फायदा घ्याल, त्या कर्जातून सुटका कराल आणि त्या विषारी परिस्थितीतून मुक्त व्हाल. काहीही नसतानाही देव तुमच्यासाठी मार्ग मोकळा करेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तू माझा सांगाते टाईप करा आणि आपलं हे शक्तिशाली चॅनल सबस्क्राईब करा. भगवान म्हणतात, देवाने तुमच्या जीवनात जे सुरू केले ते तोच पूर्ण करेल. विलंब तुमच्यासाठी चमत्कारात बदलेल. देव तुमच्या हृदयाला एका नवीन रागाने सेरेनेड करणार आहे. हा एक ऋतू आहे ज्यामध्ये देव तुम्हाला त्याच्या चांगुलपणाने आणि कृपेने चकित करेल. तुमच्या प्रार्थनांची उत्तरं मिळण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पुढील 3.5 मिनिटं लक्ष देऊन ऐक. देव तुमच्या अश्रूंना आनंदात रूपांतरित करणार आहे. तुम्ही त्याच्यासमोर केलेल्या प्रार्थना सध्या संबोधित केल्या जात आहेत. हे वर्ष महत्त्वपूर्ण स्थित्यंतरे, यश आणि चमत्कारांचे वर्ष असणार आहे. मी घोषित करतो की ही नवीन संधी आणि नवीन सुरुवात करण्याची वेळ आहे. वेदना, हृदयदुखी, प्रश्न आणि निद्रानाशाच्या रात्री जवळ येत आहेत. मी स्वर्गाच्या खिडक्या उघडण्यासाठी आणि ज्याची तुम्ही वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात
ते सर्व ओतायला आलो आहे. प्रेम, चांगले आरोग्य आणि समृद्धीचे आशीर्वाद मार्गात आहेत. मी तुमच्या वेदनांना सामर्थ्यामध्ये, तुमच्या भीतीचे एकाग्रतेत आणि तुमच्या कष्टांना दृढ निश्चयामध्ये बदलत आहे. शत्रूचा वाईटाचा हेतू काय आहे? मी चांगल्यासाठी पुन्हा प्रयत्न करेन. माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनासाठी माझ्याकडे एक उल्लेखनीय योजना आहे. तुम्हाला हा आशीर्वाद हवा असल्यास आमचे स्वामी अशक्यही शक्य करणारे आहेत टाईप करा आणि जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, चिंताग्रस्त आहे त्यांना शेअर करा. भगवंत स्वतः तुमच्या संकटात मदतीला धावून येतील. देव म्हणतो, देव प्रत्येक चुकीसाठी दया दाखवतो, प्रत्येक दुर्दैवासाठी पुनर्संचयित करतो, प्रत्येक धक्क्यासाठी नवीन सुरुवात करतो आणि प्रत्येक मंदीसाठी पुनरागमन करतो. त्याने तुमच्याशी जे वचन दिले आहे ते अजूनही चालू आहे. हा शनिवार व रविवार जीवन बदलणारे यश, नवीन संधी, चांगल्या बातम्या, सुधारित आरोग्य, आर्थिक वाढ आणि यशांनी भरलेला असेल. तुमची उलथापालथ सध्या होत आहे. कशाचीही काळजी करू नका. त्याऐवजी प्रत्येक गोष्टीबद्दल प्रार्थना करा. तुम्हाला काय हवे आहे ते देवाला सांगा आणि त्याने जे काही केले त्याबद्दल त्याचे आभार माना. तुम्ही तयार असल्यास होय टाईप करा आणि शेवटपर्यंत हा पवित्र संदेश ऐकत राहा, कारण आजच्या संदेशाचा तुझ्या जीवनावर खूप मोठा भयंकर परिणाम होऊ शकतो. देव म्हणतो, मी घोषित करतो की देव तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करणार आहे. तो तुमच्यासाठी दरवाजे उघडण्याच्या आणि संधी निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. तुमचे हृदय आनंदाने, प्रेमाने, पूर्णतेने भरले जाईल आणि तुमचे तोंड हास्य आणि आनंदाच्या बातमीने गुंजले जाईल. देव सध्या तुमच्यासाठी एक मार्ग तयार करत आहे. देव तुमच्या अश्रूंना आनंदात रूपांतरित करणार आहे. देव घोषित करतो की ही तुमची नवीन संधी आणि नवीन सुरुवात करण्याची वेळ आहे. भगवंताच्या नावाने अनुकूलता, नवीन दरवाजे आणि जाहिरातींची अपेक्षा करा. हा महिना आनंदाच्या बातम्या, आशीर्वाद, ताज्या संधी, उपचार, प्रेम आणि भगवंताच्या कृपेने भरलेला असेल. तुझ्या देवावर विश्वास असेल तर स्वामी माझी आई 3 वेळा टाईप कर आणि हा शक्तिशाली व्हिडिओ 11 जणांना शेअर कर. बघत रहा, पुण्यवंत ठरशील. चमत्कार तुझ्या भाग्यात परमेश्वर स्वतः येऊन करेल. आजचा दिवस प्रगती, यश, अनुकूल भेट, पदोन्नती, पगारवाढ, संधी, आनंदाची बातमी, अनपेक्षित आश्चर्य, अलौकिक शक्ती, यश आणि उपचारांनी भरलेला असेल. अनपेक्षित आशीर्वाद, संधी आणि सुरुवातीची अपेक्षा करा. देव केवळ तुमच्यासाठीच असाधारण काहीतरी घडवत आहे. देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीला परमेश्वर आशीर्वाद देईल आणि तुमची भांडारं विपुलतेने भरतील. तुमचा देव परमेश्वर, त्याने तुम्हाला बहाल केलेल्या भूमीत तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या प्रार्थना ऐकल्या गेल्या नाहीत असं तुम्हाला वाटतं. तुम्ही अशा देवाची सेवा करता जो केवळ ऐकतच नाही तर तुमच्या प्रार्थनांची उत्तरे देखील देतो. परमेश्वर तुमच्यासाठी एक मार्ग आखत आहे. तुम्हाला काही निराशजनक बातम्या मिळाल्या. कदाचित एखाद्या प्रिय व्यक्तीबद्दल गंभीर निदान किंवा त्रासदायक बातमी. देव तुम्हाला हा संदेश या क्षणी देत आहे. मी तुमच्यासाठी मार्ग तयार केला आहे. शांत रहा. मी देव आहे हे कबूल करा. मी तुझ्या मार्गावर उपचार, उपाय, उत्तरे, चमत्कार, देवदूत आणि आशीर्वाद पाठवत आहे. या अनुभवातून तुम्ही धन्य, बलवान आणि तुमचे नशीब पूर्ण करण्यासाठी तयार व्हाल. शत्रूने वाईटासाठी जे ठरवले ते मी चांगल्यासाठी बदलेन.
माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्या आयुष्यासाठी माझ्याकडे एक उल्लेखनीय योजना आहे. तुलाही देवाचा हा आशीर्वाद हवा असल्यास 3 वेळा श्री स्वामी समर्थ टाईप करून जो भक्त दुःखी आहे, संकटात आहे, त्या भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. पुण्यवंत ठराल. आता शांतपणे बोला. प्रिय प्रभू, जे मेहनतीने रोजगार शोधत आहेत, ज्यांना संसाधनांची गरज आहे आणि ज्यांना आज निराश वाटत आहे, त्यांना आशीर्वाद द्या, त्यांना शांती द्या. तुम्हाला हवे असलेले वाहन मार्गी लागले आहे. तुम्हाला अपेक्षित असलेली नोकरी आवाक्यात आली आहे. तुम्ही ज्या आशीर्वादासाठी प्रार्थना करत आहात तो जवळ येत आहे. तुम्ही ज्या योग्य व्यक्तीची वाट पाहत आहात ती जवळ येत आहे. देवाला अग्रस्थानी ठेवा आणि त्याच्या निर्दोष वेळेवर विश्वास ठेवा. तुम्ही तयार असल्यास होय टाईप करा आणि हा पवित्र संदेश पुढील 3 लोकांना पाठवा. पुण्यवंत ठराल. देव तुम्हाला अशा प्रकारे आशीर्वाद देईल की तुम्ही भूतकाळातील दुःख विसराल. तुमच्या वेदनांचे स्तुतीमध्ये रूपांतर करा. प्रिय देवा, मी संपत्ती, भव्य वाडा किंवा आलिशान कार शोधत नाही. मी फक्त एवढेच विचारतो की तुम्ही माझे कुटुंब आणि मला सुरक्षित ठेवा आणि आमच्या टेबलावर पुरेसे अन्न असल्याची खात्री करा. देव तुम्हाला चकित करण्याची तयारी करत आहे. तो तुम्ही विनंती केलेल्या गोष्टींच्या वर आणि पलीकडे जात आहे. परमेश्वराला तुमच्या मागण्यांची जाणीव आहे आणि त्याचा प्रतिसाद आहे. मी त्याहून अधिक करत आहे. तुम्ही अशा टप्प्यात प्रवेश करत आहात जिथे तुम्हाला विजयानंतर विजय आणि यशानंतर यशाचा अनुभव येईल. देव तुम्हाला तुमच्या सर्वात वाईट स्वप्नांच्या पलीकडे आशीर्वाद देणार आहे. तो तुमची कमतरता विपुलतेत, तुमची परीक्षा साक्षात आणि तुमचा गोंधळ स्पष्टतेत बदलेल, कारण मी तुमच्यासाठी असलेल्या योजना जाणतो. परमेश्वर म्हणतो, तुमच्या प्रगतीसाठी योजना आखल्या आहेत आणि तुमचे नुकसान करू नका. तुम्हाला देण्याची माझी योजना आहे. देव म्हणतो, मला समजले की तुम्ही थकला आहात. मला माहीत आहे की तुमचा शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे निचरा झाला आहे, पण तुम्ही धीर धरला पाहिजे. देव तुम्हाला भेटेल आणि तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आशीर्वाद, उपचार, संधी क्षितिजावर आहेत. देवाकडे तुमच्या दुःखाचे कारण आहे. तुमच्या संघर्षामागे उद्देश आहे. देवाची कृपा तुला देखील हवी असल्यास हे शेवटपर्यंत ऐकत राहा आणि मग बघ, येत्या 24 तासात तुझ्याही भाग्यात चमत्कार होईल. भगवंत म्हणतो, मला माहीत आहे की तुमच्या मनात सध्या खूप काही आहे. तुमचे कुटुंब, तुमचे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य, तुमची आर्थिक परिस्थिती, तुमचे करिअर. असे वाटते की जगाचे वजन तुझ्याच खांद्यावर आहे. तुम्हाला एकटे वाटते आणि ते कठीण आहे असेही वाटते. चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पुढील 4 मिनिटे लक्षपूर्वक ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप चांगला आणि चमत्कारी परिणाम होऊ शकतो. देव म्हणतो, ते सर्व मला द्या. मी मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करीन. काळजी करू नकोस. स्वर्गातील संपूर्ण खजिना तुझ्या ताब्यात आहे. भगवान म्हणतात, या क्षणी मी घोषित करतो की हा आठवडा चमत्कारांनी भरलेला असेल. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी चमत्कारांची अपेक्षा करा. देव तुमची लढाई लढत आहे, तुमच्या बाजूने गोष्टी मांडत आहे आणि अशक्य वाटत असतानाही मार्ग काढत आहे. तुम्ही तयार असल्यास भगवंता, माझ्या भाग्यात चमत्कार करा टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश आत्ताच लाईक करा. स्वामी समर्थ आई तुला सांगत आहे, आयुष्यातील त्रासामुळे खचून जाऊ नकोस.
तुझा संघर्ष कितीही मोठा असला तरीही सर्व गोष्टींवर विजय मिळवण्याची ताकद देवामध्ये आहे. तुमची वादळे तात्पुरती आहेत, परंतु देवाचे आशीर्वाद कायमचे आहेत. देव तुमच्या मार्गावर उपचार, उत्तरे, यश आणि जीवन बदलणारे आशीर्वाद आणणार आहे. हा महिना तुमच्यासाठी उल्लेखनीय महिना असणार आहे. तुम्हाला यश, उपचार, आश्चर्यकारक आशीर्वाद, आर्थिक वाढ, आध्यात्मिक सामर्थ्य अनुभवायला मिळणार आहे. तुम्ही महानतेसाठी नशीबवान आहात, म्हणून तुमचे सर्वोत्तम कार्य करत राहा. लक्ष केंद्रित करा, बाकीचे देवाला हाताळू द्या. तुम्ही तयार आहात का? तयार असल्यास होय मी तयार आहे टाईप करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीला दाबा, जेणेकरून तुझ्या भाग्यात चमत्कार करणारे दैवी संदेश तुला नेहमी पाहायला मिळतील. देव म्हणतो, देव तुमच्यासाठी शक्यता नाकारणार आहे. मी जाहीर करतो की तुम्ही डॉक्टर, संशयी आणि तुमच्या शत्रूंना चकित कराल. ज्यांनी तुमच्या यशावर शंका घेतली त्यांना तुम्ही चुकीचे सिद्ध कराल. धीर धरा, देव तुमच्या पाठीशी आहे. मी प्रार्थना करतो की देव आज रात्री तुमच्या घरी चमत्कार आणि तुमच्या सर्व प्रार्थनांची उत्तरे देईल. बाळा, चिंता करत रडत बसणं सोडून दे. मी घोषित करतो की या वर्षामध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक बाबतीत देवाच्या कृपेचा आशीर्वाद अनुभवाल. आर्थिक स्वातंत्र्य क्षितिजावर आहे. हे वर्ष तुमचे आत्तापर्यंतचे सर्वोत्तम आर्थिक वर्ष असेल. देव तुमच्या अश्रूंना कधीही आंधळा नसतो. तुमच्या प्रार्थनेला कधीही बहिरा नसतो. तुमच्या वेदनांबद्दल तो कधीही शांत नसतो. तो पाहतो, तो ऐकतो, तो योग्य वेळी उद्धार करतो. प्रिय देवा, मी तुझ्यावर प्रेम करतो. शांतपणे बोला. प्रिय देवा, मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण मी काहीही पात्र नसलो तरी तू मला सर्व काही दिले आहेस. माझ्या हृदयाच्या तळापासून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला क्षमा केल्याबद्दल, मला बरे केल्याबद्दल आणि मला कधीही न सोडल्याबद्दल मी तुझे आभार मानू इच्छितो. सज्ज व्हा, कारण देव तुम्हाला आशीर्वादांचा वर्षाव देऊन आश्चर्यचकित करणार आहे. त्याच्या उपस्थितीशी जोडलेले राहा. त्याच्या वचनांचे अनुसरण करा, कारण हा आठवडा आशीर्वादांनी भरलेला असेल. प्रत्येक चुकीसाठी देव दया करतो. प्रत्येक अपयशासाठी पुनर्संचयित करतो. प्रत्येक नुकसानासाठी नवीन सुरुवात करतो. प्रत्येक धक्क्यासाठी पुनरागमन करतो. देव तुम्हाला म्हणतो, त्याने तुम्हाला जे वचन दिले ते अजूनही मार्गावर आहे. प्रिय मुला, तुम्ही तुमची चिंता, तणाव सोडून देऊ शकता, कारण ही शेवटची रात्र आहे जी तुम्ही रडत घालवाल. तुमच्यामध्ये जे दुर्बल आहे ते देव बळकट करेल. तुमच्यात जे आजारी आहेत ते बरे होतील. तुमच्यातील शांतता आणि प्रेम पुन्हा देव जिवंत करेल. परमेश्वराने घोषित केले, मी जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो तो कधीही उपाशी राहणार नाही. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. या आठवड्याच्या शेवटी तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येकजण आनंद आणि विश्वासाने भरून जातील. या क्षणापासून तुम्ही त्यामधून जात आहात आणि चमत्कार तुमच्या जीवनाचा एक नैसर्गिक भाग बनतील. तुझाही तुझ्या परमेश्वरावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये तारक मंत्र टाईप करून हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. भाग्यवंत होशील. प्रिय बाळा, मला तुझ्या सर्व कर्तृत्वाचा अभिमान आहे. मला प्रार्थना करा आणि तुम्हाला जे काही हवे आहे ते मागा आणि तुम्हाला ते दिले जाईल. हा महिना तुमचा पुनरागमनाचा महिना असेल. मी तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि वित्त पुनर्संचयित करीन. तुमची स्वप्ने लवकरच सत्यात उतरतील. भगवंत म्हणतात, बलवान व्हा, घाबरू नका.
तुमचा देव तुमच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी येत आहे. तो तुम्हाला वाचवायला येत आहे. तुमचे वैवाहिक जीवन इतके अद्भुत असेल की तुम्हाला असे वाटेल की तुमच्याकडे नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख आहेत. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल, तुम्हाला नवीन ऊर्जा देईल. देवाने या क्षणी घोषित केले आहे, चिंता करत रडत बसणं सोडून दे. तुझ्यामुळे इतर जणही चिंता करत आहेत. मी आता या क्षणापासून तुझे रक्षण करेन. तू संकटांनी पडणार नाहीस, तर तुझ्या जीवाने निसटशील. तुम्ही पुन्हा हसाल, पुन्हा विश्वास ठेवाल, पुन्हा प्रेम कराल. चिंता करणं सोडून द्या. शत्रू आणि सैतानाने तुमच्याकडून जे काही चोरले आहे ते पुनर्संचयित केले जाणार आहे. देव म्हणतो, झोपण्यापूर्वी प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा प्रार्थना करा. जेव्हा जीवन कठीण होते तेव्हा प्रार्थना करा. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा प्रार्थना करा. जर तुम्हाला खात्री नसेल तर प्रार्थना करा. देव नेहमी तुमच्या प्रार्थना ऐकतो आणि तो उत्तरं देखील देईल. जेव्हा प्रार्थना तुमची सवय बनते तेव्हा चमत्कार तुमची जीवनशैली बनते. देव म्हणतो, हे मोठ्याने म्हणा, माझ्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. माझ्याकडे संपत्तीचा अंतहीन पुरवठा आहे आणि मी त्यासाठी काम करत नसलो तरीही पैसा माझ्याकडे येत आहे. पण मीही मेहनत करायला तयार आहे. भगवंत सांगतात, तुम्हाला होत असलेल्या वेदनांची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. जसे देवाने तांबडा समुद्र उघडला त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या सध्याच्या समस्यांपासून वाचवण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवा. आरोग्य, संपत्ती, प्रेम, आंतरिक शांती आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. शांतपणे बोला किंवा मग टाईप करा. जेव्हा निराशा पसरते तेव्हा देवा मला शांती द्या आणि जेव्हा मला नाही म्हटले जाते तेव्हा मला ते सहन करण्याची शक्ती द्या. मला शिकवल्याबद्दल धन्यवाद. नाही, हे फक्त एक मोठे आणि चांगले होयकडे एक पाऊल आहे. भगवंताच्या कृपेने सर्व ठीक होणार आहे. परमेश्वर आज तुला सांगत आहे, माझ्या लाडक्या बाळा, मी तुझा प्रेमळ देव आहे. मी तुझी स्वामी आई आहे. मी तुला निर्माण केले आहे आणि तुझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमी तुझी काळजी घेईन. जेव्हा जीवन कठीण होते तेव्हा मी तुला मदत करण्यासाठी आणि सोडवण्यासाठी तिथे असेन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी मी भाग्यशाली आहे. 7 वेळा टाईप करा आणि तुमच्या भाग्यात होणारा चमत्कार तुम्ही स्वतः पहा. तुमच्या मार्गावर येणारे विपुल आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुमचे हृदय उघडा. भगवंताच्या नावाने मी घोषित करतो की तुमच्या विरुद्ध कोणतीही हानी यशस्वी होणार नाही. मग ते तुमचे आरोग्य, वेळ, आर्थिक परिस्थिती किंवा तुमच्या कुटुंबाशी संबंधित असो. तुझ्या वाटेवर येणारी संकटे माझ्या प्रेमाने पराभूत होतील. ही तुमची यशस्वी होण्याची वेळ आहे. तुमच्या मार्गात आणखी नुकसान, कर्ज आणि निराशा आता उरलेली नाही. त्याऐवजी तुम्ही अशा हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुमच्या प्रार्थनांची उत्तरे दिली जातील आणि तुम्हाला चिरस्थायी शांती आणि विपुलता मिळेल. देव म्हणतो, मी तुमच्या हृदयाचे दार ठोठावत आहे. तुमच्या आयुष्यात प्रवेश करू इच्छितो आणि प्रत्येक क्षेत्रात चमत्कार करू इच्छितो. मला पूर्णपणे आलिंगन द्या आणि तुम्ही आश्चर्यकारक गोष्टी घडताना पाहात. तुम्ही तयार असल्यास, होय मी तयार आहे, टाईप करा आणि पुढील 5 लोकांना हा पवित्र संदेश शेअर करा. भाग्यवंत ठराल. भगवंत म्हणतो, तुम्ही स्वातंत्र्य, समृद्धी आणि विपुलतेच्या नवीन हंगामात प्रवेश करत आहात. संघर्ष आणि अडचणींचे दिवस तुमच्या मागे आहेत आणि एक नवीन सुरुवात क्षितिजावर आहे. मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबाची, तुमच्या आरोग्याची, एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आरोग्याची आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीची काळजी आहे.
तुझेही तुझ्या भगवंतावर प्रेम असेल तर हा पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तू स्वतः देवाजवळ जाशील आणि बोलशील, परमेश्वरा, तुम्ही माझी प्रार्थना पूर्ण केली. देव म्हणतो, या क्षणी तुम्हाला असे वाटू शकते की आपण खूप मोठे ओझे वाहून घेत आहात, पण निराश होऊ नका. प्रार्थनेद्वारे तुमच्या चिंता माझ्याशी शेअर करा. मी मदत, उपचार, संसाधने पाठवीन. मी अशक्य वाटत असतानाही एक मार्ग नक्कीच बनवतो. मी तुला बरे करीन, तुला सर्व काही पुरवीन, तुला सुरक्षित ठेवीन. विलक्षण चमत्कार, विजय आणि यशाच्या हंगामासाठी बाळा स्वतःला तयार करा. मी तुझे जीवन माझ्या अतुलनीय सामर्थ्याच्या जिवंत पुराव्यात बदलत आहे. अरे बाळा, मी दयाळू देव आहे. मी सारं काही पुनर्संचयित करतो आणि अपयशानंतर नवीन सुरुवात करतो. मी तुम्हाला जे वचन दिले आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. विपुलतेच्या अमर्याद प्रवाहाची अपेक्षा करा, कारण अनपेक्षित आशीर्वाद, प्रेम आणि आर्थिक संसाधने तुमच्याकडे अखंड गतीने येतात. ते प्राप्त करण्यासाठी 111 टाईप करा आणि हा पवित्र संदेश तुमच्या 5 मित्रांना शेअर करा. देव म्हणतो, आपण नवीन महिन्यात प्रवेश करत असताना मी तुम्हाला, तुमच्या प्रिय कुटुंबाला माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करतोय. हा महिना भरपूर संधींनी आणि सांगुलपणाने भरलेला जाओ. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मीच तो देव आहे जो अशक्यतेला शक्यतांमध्ये बदलतो आणि एका स्पर्शाने आयुष्य बदलून टाकतो. संकटाच्या वेळी माझ्या वचनांवर विसंबून राहा. माझे तुझ्यावरचे प्रेम अतूट आहे. तुझे रक्षण करण्याची माझी शक्ती अमर्याद आहे. माझ्या दैवी आश्रयावर विश्वास ठेवा, कारण मीच देव आहे जो अंधारात प्रकाश आणतो आणि जे तुमचे नुकसान करू इच्छितात त्यांना न्याय मिळवून देतो. दररोज देव तुमच्या जीवनात मृत वाटणाऱ्या गोष्टी पुन्हा जिवंत करत आहे. तुमची स्वप्ने, नातेसंबंध, आरोग्य, वित्त आणि आनंद स्वामी समर्थ आईच्या कृपेने पुनर्संचयित केले जात आहे. लक्षात ठेवा, भगवंताचे भक्त म्हणून तुम्ही कधीही एकटे नसता. तुमचा देवावर विश्वास असल्यास मी एकटी नाही, मी एकटा नाही, भगवंत माझ्या सोबत आहे टाईप करा. देव म्हणतो, मी वचन देतो की जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर या वर्षाच्या अखेरीस तुम्ही करोडपती व्हाल. मी तुमचा देव आहे आणि मला तुम्हाला संपत्ती, चांगले आरोग्य आणि यश मिळावे अशी माझी इच्छा आहे. पुढील 12 तासात तुम्ही अपार आनंद, प्रेम, संपत्ती आणि उत्तम आरोग्याने भरलेले असाल. प्रिय बाळा, तू श्रीमंत, यशस्वी, आनंदी, निरोगी होणार आहेस. होय माझ्या प्रियजनांनो, माझे आशीर्वाद घेण्यासाठी मी तुम्हाला निवडले आहे. प्रेम, समृद्धी, चांगले आरोग्य तुमच्यावर वर्षाव करतील, ज्यामुळे अपार आनंद मिळेल. देव तुमच्यासाठी चमत्कार करत आहे. तुमची नोकरी, आर्थिक आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये उल्लेखनीय बदल घडतील. लक्षात ठेवा माझ्या बाळांनो, मी चमत्कार या क्षणीही करू शकतो. मी तुमच्या आयुष्यातील गोष्टी बदलू शकतो. जरी ते अशक्य वाटत असले तरीही मी स्वातंत्र्य देणारा देव आहे. मी तुम्हाला ओझ्या साखळ्यांपासून मुक्त करू शकतो. तुमचे दुःख, तणाव, निराशेचे दिवस संपले आहेत. मी तुम्हाला आनंद, शांती आणि परिपूर्णतेने भरलेले जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देतो. माझ्यासोबत हे बोला किंवा मग टाईप करा. आज मी भरपूर प्रेम, उपचार, आशीर्वाद प्राप्त करण्यास तयार आहे, ज्याचे मी खरोखर देवाच्या कृपेने पात्र आहे. परमेश्वर सांगतात, तुमचे जीवन कायमचे बदलेल असे आशीर्वाद मिळवण्याची तयारी करा. देवाची अतुलनीय शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल, ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल.
आशीर्वाद विपुलतेच्या वेळेसाठी सज्ज व्हा. हे तुम्हाला पैशाच्या ओझ्यांपासून मुक्त करेल आणि तुमचे सर्व कर्ज फेडण्यास मदत करेल. आर्थिक विपुलतेच्या वेळेसाठी सज्ज व्हा. भगवंत म्हणतो, बाळांनो, लक्षात ठेवा की मी तुमचा देव आहे. मी तुला निर्माण केले आहे. मी आयुष्यभर तुझी काळजी घेईन. या आठवड्यात मी तुम्हाला मिळणारे आर्थिक आशीर्वाद तिप्पट करेन. या बहुगुणित उपकाराचा स्वीकार करण्यासाठी तुमचे हृदय उघडा. विश्वास ठेवा की मी चमत्कारांचा देव आहे. आता तुमच्या काळ्या रात्री सुंदर सकाळमध्ये बदलण्यास सक्षम आहात. इथपर्यंत आलाच आहात तर शेवटपर्यंत ऐकूनच हा संदेश बंद करा. भगवंत तुम्हाला असे काहीतरी देईल की ज्याची अपेक्षा तुम्ही केली देखील नव्हती. प्रभू म्हणतात, नेहमी लक्षात ठेवा की कोणती तरी गोष्ट तुला माझ्या प्रेमापासून वेगळे करत आहे. पण चिंता करू नकोस. तू माझ्या वचनांवर विश्वास ठेव. तुम्हाला कसे वाटते किंवा काय अस्तित्वात आहे हे महत्त्वाचे नाही. तुमचा प्रभू श्री स्वामी समर्थ यांच्याद्वारे तुम्ही नेहमी देवाच्या प्रेमाशी जोडले जाल. तुमच्या देय असलेल्या पैशांची आणि तुम्हाला भरायची असलेली बिले यांची काळजी घेण्यासाठी मी खास मदतनीस पाठवत आहे, ज्यांना देवदूत म्हणतात. ते तुमच्या कुटुंबाला हानीपासून वाचवतील. तुमच्या विरोधात लोक असले तरी काही फरक पडणार नाही, कारण देव तुमच्या पाठीशी आहे. पण थांबा, अजून काहीतरी आहे. देव तुम्हाला आरोग्य आणि बरे करण्याचे वचन देतो. तो तुम्हाला आणि तुमच्या लोकांना शांतता आणि सुरक्षिततेची खात्री देतो. माझ्या बाळा, लक्षात ठेवा, मीच तुला बढती आणि आशीर्वाद देतो. मी तुम्हाला जे वचन दिले आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि मी कायम क्षणोक्षणी तुझ्या सोबत आहे. घाबरायची गरज नाही. हे वर्ष तुझे पुनरागमन करणार आहे. मी सर्व शक्तिमान तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि वित्त पुनर्संचयित करेन. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 7 वेळा श्री स्वामी समर्थ आई टाईप करा आणि हा शक्तिशाली संदेश 11 जणांना शेअर करा. पुण्यवंत ठराल. देव म्हणतो, तुमच्या सभोवतालच्या सर्व गोष्टींचा निर्माता म्हणून मी नेहमीच तुमच्या सोबत असतो. मी तुम्हाला मार्गदर्शन करीन, सांत्वन देईन आणि तुमचे रक्षण करीन. लक्षात ठेवा, माझ्या हृदयात तुझे एक विशेष स्थान आहे आणि माझे तुझ्यावरील प्रेम अतूट आहे. आज मी दारिद्र्य, टंचाई आणि आजारपणाच्या साखळ्या तोडत आहे, ज्याने तुम्हाला मागे ठेवले आहे. तुमच्या अश्रूंची जागा आनंदाच्या अश्रूंनी घेतली जाईल. तुमच्या वेदनांची जागा उपचाराने घेतली जाईल. तुमची धडपड आशीर्वादांसाठी मार्ग तयार करेल. तुमच्या आयुष्याच्या पुढील टप्प्यावर पदोन्नतीसाठी सज्ज व्हा. प्रेम प्रगल्भ होईल. विश्वास दृढ होईल. तुमची प्रकृती सुधारेल आणि तुम्हाला विपुलतेचा ओव्हरफ्लो अनुभवता येईल. प्रत्येक कुटुंबात कोणीतरी असे आहे की जो जीवन संपवण्यासाठी संघर्षाचे चक्र खंडित करतो. तुमच्या कुटुंबातील ती व्यक्ती आत्ता हा व्हिडिओ पाहत आहे. तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. ती प्रार्थना करण्यासाठी भगवंत माझ्या सोबत आहे. भगवंत माझ्या कुटुंबाचे रक्षण करेल. टाईप करा आणि हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. चला आत्मविश्वासाने म्हणूया, माझ्या कल्पनेच्या पलीकडे असलेल्या भरपूर संपत्तीने माझी आर्थिक परिस्थिती गगनाला भिडणार आहे. मी या आठवड्यात $10 दशलक्ष प्रकट करत आहे आणि देवाच्या कृपेने मी वर्षाच्या अखेरीस लक्षाधीश होईन. माझ्याबरोबर प्रार्थना करा. तुम्हीही बोलू शकता, ऐकू शकता किंवा मग टाईप करू शकता. ही प्रार्थना तुम्ही रोज एकदा तरी करत जा आणि होणारा चमत्कार तुम्ही स्वतः बघा. चला तर मग सुरुवात करूया. प्रिय देवा, जर तुझी इच्छा असेल तर कृपया माझ्या घरी या. मला चिंता आणि त्रास देणाऱ्या सर्व गोष्टी दूर करा. कृपया माझ्या कुटुंबावर लक्ष ठेवा आणि त्यांना चांगले आरोग्य द्या.
हे वर्ष आश्चर्यकारकपणे कठीण गेले आहे आणि मी अंधाऱ्या काळात आशा शोधण्यासाठी तुझी मदत मागतो आहे. हे परमशक्ती स्वरूपा, परमपिता परमात्मा, जीवनातील भय, अशांती, दुःख आणि संकट या अंधकाराला तुम्ही दूर करा आणि आमच्या जीवनात निर्भयता, सुखाची आणि आनंदाची ज्योत लावा. मन, विचार आणि आत्म्याची पवित्रता प्रदान करा. हे परमपिता परमात्मा, तुम्ही पूर्ण विश्वाला सुख, शांती, स्वास्थ्य आणि समृद्धी प्रदान करा. हे ईश्वरा, मी तुमच्या चरणी प्रार्थना करते, कारण माझा प्रार्थनेच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास आहे. मी प्रार्थना करत आहे कारण परमात्म्याने माझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर दिलेले आहे. मी प्रार्थना करत आहे कारण तुम्ही माझ्या जीवनातील प्रत्येक दिवस मला दाखवला आहे. लोक काहीही विचार करू देत किंवा काहीही बोलू देत, पण भगवंत, आम्ही तुमची प्रार्थना कायम करत राहू. ईश्वरा, तुम्ही माझी प्रार्थना तेव्हा देखील ऐकली आहे जेव्हा माझ्या प्रार्थनेसाठी माझ्याकडे शब्द देखील नसतात. भगवंता, माझ्यामध्ये इतकी शक्ती द्या की मी माझ्या आयुष्यातील सर्व दुःखांवरती, संकटांवरती, अडचणींवरती अगदी सोप्या पद्धतीने मात करू शकेल. माझ्या मनामध्ये एक असं समाधान आणि कृतज्ञता भरा की माझ्या मनातील पूर्ण वासना, तक्रारी दूर होऊन जातील आणि माझे मन कायम देवाच्या विश्वासाने भरून जाईल. हे भगवंता, कळत नकळत झालेल्या माझ्या सर्व चुकांना तुम्ही क्षमा करा आणि माझ्यावर ही कृपा करा की माझे मन कायम सुखशांती आणि पवित्रतेने भरून राहील. त्या पवित्र उदयाने मी तुम्ही बनवलेल्या जीवांची आणि सृष्टीची सेवा करू शकेन. हे ईश्वरा, माझ्याकडून कुणाचंही मन दुखावलं जाऊ नये. हे परमेश्वरा, तुम्ही तुमची दिव्य कृपादृष्टी आणि शक्तीने माझ्या आयुष्यातील दुःखांना चमत्कार करून पळवून लावलं. माझी प्रत्येक चांगली इच्छा तुम्ही सदैव पूर्ण करत आला आहात. माझ्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही माझी साथ दिली आहे. माझा वारंवार तुम्हाला प्रणाम आहे. माझा वारंवार तुम्हाला प्रणाम आहे. माझा तुम्हाला धन्यवाद आहे. माझा तुम्हाला धन्यवाद आहे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, प्रार्थना पूर्ण झालेली आहे. भक्तांनो, ही प्रार्थना रोज सकाळी दिवस सुरू होण्याआधी आणि रात्री दिवस संपण्याआधी जरूर बोलावी. आपल्या जीवनातील प्रत्येक सकाळ या प्रार्थनेच्या चावीने उघडली पाहिजे आणि प्रत्येक रात्र या प्रार्थनेच्या टाळ्याने बंद झाली पाहिजे. माझा पूर्ण विश्वास आहे, जी व्यक्ती रोजच्या रोज अगदी मनापासून ही प्रार्थना ऐकत राहील, त्या व्यक्तीची प्रत्येक चांगली आणि कितीही मोठी इच्छा भगवंत स्वतः येऊन पूर्ण करेल. त्या व्यक्तीचे पूर्ण दुःख, पूर्ण संकटे दूर होऊन जातील आणि नक्कीच त्यांचा भाग्योदय होईल. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा पवित्र संदेश आणि पवित्र प्रार्थना तुम्हाला आवडली असल्यास आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, देवादिदेव महादेव, जय श्री कृष्ण यांचा जयघोष करायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून आमच्या आगामी व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुम्हाला मिळून जाईल. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.